दिवाणाचे गुपित. एक होता राजा. त्या राजाचे दिवाणजी फारच कर्तबगार आणि नम्र होते. शिवाय ते चाणाक्ष होते. राज दरबाराची कामे कुशलतेने उरकत. राजाने इतर सर्वांना डावलून त्यांना दिवाण केले. त्यामुळे इतर सर्वजण त्यांचा द्वेष करत असत. संधी मिळेल तेव्हा त्यांची नालस्ती करत. दिवाणजी राजवाड्यात आल्यानंतर सर्वप्रथम खजिन्याला लागून असलेल्या एका खोलीत जात. आत गेल्यानंतर एक पेटी उघडत. त्यातील काही वस्तू पाहत. काही क्षणानंतर बाहेर येत. नंतर कामाला लागत. ती खोली सोडण्यापूर्वी पेटीला न विसरता कुलूप लावत. हे सर्व ते गुपचूप करत. राज दरबारातल्या मंडळींना दिवाणाचे गुपित माहीत नसल्याने ते त्यांच्याकडे साशंकतेने पाहत. एक दिवस दरबारातील काही जणांनी राजेसाहेबांकडे जाऊन गोड शब्दात तक्रार नोंदवली. महाराज, आपण दिवाण या अत्युच्च पदावर ज्यांना नेमले त्यांच्याबद्दल आम्ही तक्रार काय करणार? आपणाला निश्चितच त्यांच्यात काही विशेष गुण दिसले असणार, म्हणूनच आपण त्यांची निवड केली. आम्ही आपणाकडे चहाडी किंवा निंदा करण्यासाठी आलो नाही, परंतु या राज दरबाराचे मीठ आम्ही आजवर खात आलो, म्हणून आम्ही एक गोष्ट आपणास सांगू इच्छितो. कृपया आपण त्यात लक्ष घालावे. असे बोलून त्यांनी दिवाण साहेब कामाला सुरुवात करण्यापूर्वी खजिन्याजवळच्या खोलीत पेटी उघडून काहीतरी करत असतात हे सांगितले आणि शंका व्यक्त केली. राजाने काही दिवस दिवाणजींच्या हालचालींवर नजर ठेवली आणि त्याच्या लक्षात आले की आपणाकडे आलेली तक्रार खरी आहे. पुढे एक दिवस कामाला सुरुवात करण्यापूर्वी दिवाणजी त्या खोलीत जाऊन परतत असता राजे साहेब तिथे पोचले आणि दिवाणजींना म्हणाले, काय चाललं आहे? आत्तापर्यंत खोलीत काय केलं? दिवाणजींनी अदबीने उत्तर दिले, महाराज, तसे काहीच नाही. कामाला सुरुवात करण्यापूर्वी जरा दर्शन घेतले. कशाचे दर्शन आहे काय तिथे? काही नाही महाराज, माझी आपली भावना. राजेसाहेबांनी त्या खोलीत काय आहे हे जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. दिवाणजी जागेवरच स्तब्ध उभे राहिले. यामुळे राजेसाहेबांचा संशय आणखीच बळावला. शेवटी हुकमाच्या भाषेत ते म्हणाले, मला तुमची ही खोली पाहायचीच आहे. उघडा आणि दाखवा मला. राजाज्ञा झाल्यामुळे दिवाणजींनी ती खोली उघडली. अत्यंत संकोचाने आतली ती पेटी उघडून दाखवली. त्यात एक फाटका अंगरखा, एक जीर्ण घोंगडे आणि एक बांबूची तुटकी बासरी होती. जीर्ण झालेल्या ह्या मळकट वस्तू पाहून राजाने आश्चर्याने खुलासा विचारला. तेव्हा दिवाणजी अदबीने म्हणाले, राजेसाहेब, या पदावर पोहोचण्यापूर्वी मी खेड्यात गुरे राखीत होतो. आपल्यासारख्या गुणग्राहकांचा स्पर्श झाला आणि मी या पदावर पोहोचलो. मी पूर्वी कोण होतो याची नेहमी जाणीव राहावी यासाठी ह्या वस्तू मी सांभाळून ठेवल्या आहेत. यांच्या दर्शनाने मी माझ्या कामाला रोज सुरुवात करतो. अशाने माझी लायकी मला कळते. लोभ वाढत नाही, कर्तव्याची जाणीव राहते. हे ऐकून महाराज आश्चर्यचकित झाले. त्यांचा संशय दूर झाला व दिवाणाविषयी त्यांना कौतुक वाटले. त्यावरील विश्वास अधिक दृढ झाला. तर अशा प्रकारे दिवाणाचे गुपित हा पाठ इथेच संपला. भेटूया पुढच्या पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.